या ठिकाणी ही पुष्करणी आपल्याला पाहायला मिळते। अतिशय सुंदर आहे, पण आता उन्हामुळे थोडं भकास वातावरण वाटतंय। हे पहा, इकडनं उतरायला जागा आहे, इकडनं आहे आणि त्या ठिकाणी तिथं एक शिलालेख कोरलेला आहे, तो आपण जवळ जाऊन पाहणार आहोत। आणि त्या ठिकाणी त्रिशूळ आहे, आणि त्या ठिकाणी काहीतरी देवता निश्चित आहे। त्रिशूळ म्हटल्यावर भगवान शंकरांचंच असेल काहीतरी, आपण जवळ जाऊन पाहूयात, चला। हे पहा, या पाण्यात मासे आहेत आणि पाणी तर वरकरणी स्वच्छ दिसतंय, फक्त हे बाजूला जर सारलं। या ठिकाणी पुष्करणीच्या भिंतीवर एका कोपऱ्यात दगडावर कोरलेला देवनागरी लिपीतील 8 ओळींचा शिलालेख आहे। या शिलालेखाभोवती महिरप कोरलेली असून बाजूला 2 नक्षीदार खांब व वरील बाजूस कमळाची नक्षी व खालील बाजूस 2 पक्षी कोरलेले आहेत। आपल्याला ते गणेशाय नमः एवढं वाचता येतंय, ते थोडंसं बरं वाटलं जरा। आणि या ठिकाणी एक त्रिशूळ आहे आणि गणपतीची फोटो आहे। हे पहा, या ठिकाणी एक दगडात कोरलेला गणपती आहे या ठिकाणी, आणि इथं फोटो आहे आणि हे त्रिशूळ आहे। आणि या ठिकाणी एक मंदिर आहे। या बाजूला मंदिर आहे, ही पुष्करणी आहे आणि या ठिकाणी हनुमान मंदिर असं बोर्ड आहे। आणि या साईडला आपण जातो, रोड हनुमान मंदिराचं त्या साईडला आहे, पण त्याच्या अगोदर पुन्हा एक छोटीशी वाट डाव्या साईडला जाते। हे पहा, इकडे हे लोक गेलेत, पण आपल्याला इकडे जायचं आहे। या बाजूला सुद्धा काही अननोन देवता आहेत, त्यांच्या मूर्त्या आहेत, म्हणजे शेंदूर लावलेले काही दगड आहेत। हे पहा, आता हनुमान मंदिराकडे जो रस्ता चालला आहे, तर त्या रस्त्याने दगडी पायऱ्या आहेत। हे पहा, बऱ्याचदा काय होतं की किल्ल्याकडे जाणारी लोक जे आहेत ही डाव्या बाजूला वळतच नाहीत, तिथं बोर्ड पण दिलेलं आहे आता। त्यामुळे ही गोष्ट जी आहे इथं या ठिकाणी येऊन पाहून जाणं गरजेचं आहे, म्हणजे संपूर्ण किल्ला पाहिल्याचं समाधान आपल्याला मिळतं नक्कीच। हे काय मंदिर दिसतंय समोर। मंदिराच्या आतमध्ये बजरंगबलींची दगडात कोरलेली एक सुंदर मूर्ती आहे। मंदिराच्या अगदी समोर काही शेंदूर लावलेले अपरिचित देव आहेत।